श्री स्वामी समर्थांची चमत्कारिक गोष्ट। अक्कलकोट गावात एक रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता। त्याची शेती लहान होती आणि घरची परिस्थिती खूप कठीण होती। एक वर्ष दुष्काळ पडला आणि रामूच्या शेतात काहीच पीक आलं नाही। घरात अन्न नव्हतं, मुलं भुकेली होती आणि रामू खूप चिंतेत पडला होता। एक दिवस निराश होऊन तो स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला गेला। रामूने स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही। माझ्या कुटुंबाला वाचवा। स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते। थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, जा, उद्या सकाळी तुझ्या शेतात जा आणि विश्वास ठेव। रामूला काही समजलं नाही, पण स्वामींच्या शब्दावर त्याने विश्वास ठेवला। दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला तर त्याला आश्चर्य वाटलं। कालपर्यंत कोरड पडलेलं शेत आज पाण्याने भरलेलं होतं आणि काही दिवसात त्या शेतात हिरवं पीक उगवलं। रामू आनंदाने रडू लागला। त्याला समजलं की हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे। त्या दिवसापासून रामू रोज स्वामींचं नाव घेत असे। श्री स्वामी समर्थ। बोध: ज्याच्या मनात खरा विश्वास असतो, त्याच्या अडचणी स्वामी समर्थ नक्की दूर करतात।